1 इंच डाऊन कॉलर नेक आहे म्हणून इथे 0.5 इंच घ्यायचं जर फ्रंटला ओपन ठेवायचं असेल तर. डिवायडेड बाय 4 मायनस 0.75. शोल्डर डिवायडेड बाय 2 1 इंच येतोय. 1 इंच वरती पकडायचा. आर्मोल डिवायडेड बाय 2 7.5 आर्मोल आलाय. ते मी स्ट्रेट लाईन ओढून घेतली आहे. फ्रंट क्रॉस डिवायडेड बाय 2 6.25 प्लस स्टिचिंग मार्जिन मिड पॉइंट. इथे जेवढा घेतलाय तेवढाच खाली घ्यायचा 7 इंच. स्ट्रेट लाईन 0.5 इंच. स्ट्रेट लाईन अपेक्स पॉइंट वेस्ट लेंथ हिप लेंथ बस डिवायडेड बाय 4 प्लस 1.5 सेम मार्किंग इथे करायचा. वेस्टवर मार्किंग करण्यासाठी इथे जेवढे मार्किंग आले त्यातून 5 इंच मायनस करायचं. ज्यांचा टम्मी बाहेर निघलेला असेल त्यांना सेम घ्यायचा. हिप डिवायडेड बाय 4 हिप डिवायडेड बाय 4 प्लस 1 इंच. अपेक्स पॉइंट वर बस डिवायडेड बाय 10 इंच स्टिचिंग मार्किंग. इथे जेवढा घेतलाय त्याचा हाफ इंच इथे मायनस घ्यायचा प्लस स्टिचिंग मार्जिन. इथे वेस्ट डिवायडेड बाय 4 करायचा. 7.75 गॅप आले त्याचा सेंटर घ्यायचा. सेम मार्किंग खाली करायची. इथे सेम मार्किंग इथे घ्यायची. मार्किंग ड्रॉइंग करायची. त्या लाईन ओढून द्यायची. फ्रेंच कर्व राऊंड मध्ये सेट करायची आणि राऊंड शेप द्यायचा. हाफ राऊंड शेप द्यायचा आणि इथून हा शेप देऊन घ्यायचा. वरून सुद्धा अशी व्यवस्थित सेट करायची. देऊन घ्यायचा. 1.5 इंच घ्यायचा. इथे मार्किंग करायचा. हे सर्व मायनस होईल. जी मार्किंग केले ती सेम इथे घ्यायची. फ्लेअर कट होईल. लेग कर्वचा यूज करायचा. इथून कट होईल आणि इथून ही पूर्ण ड्राफ्टिंग कट होईल. ही फक्त ड्राफ्टिंग आहे. बाकी